नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. देशात यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. आता पाऊस चांगला झाल्यानंतर शेती पिकांचं उत्पादन देखील चांगलं होण्याचा अंदाज आहे. आपल्या तूर, उडीद आणि हरभरा या पिकांचं देखील उत्पादन वाढेल असा अंदाज आहे. पण सरकारनं मागच्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या 5 कडधान्य पिकांच्या आयातीवरचं शुल्क काढलंय. त्यामध्ये आपली तूर, उडीद, हरभरा, मसूर आणि पिवळा वाटाण्याचा समावेश आहे. सरकारनं आयात शुल्क काढल्यानंतर देशामध्ये आयात वाढते. आता नव्या हंगामामध्ये चांगला पाऊस होऊन उत्पादन वाढलं आणि दुसरीकडे जर आयातीचा लोंढा आला तर याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या भावावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या या धोरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच सरकारनं आपल्या या धोरणामुळे देशात आयातीचा लोंढा येऊन साठे तयार होणार नाहीत याची काळजी घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की गेल्या हंगामामध्ये देशात दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे झालं असं की देशात तूर, उडीद, हरभऱ्यासह इतर कडधान्याचं उत्पादन कमी झालं होतं. आता उत्पादन कमी झाल्यानंतर देशामध्ये पुरवठा कमी झाला आणि भाव वाढले. त्यामुळे सरकारनं आयात वाढीसाठी 5 महत्त्वाच्या कडधान्य पिकांवरचं आयात शुल्क काढलं होतं. त्यामध्ये आपले तूर, उडीद, हरभरा, त्यानंतर मसूर आणि पिवळा वाटाण्याचा समावेश आहे. आता सरकारनं आयातीवरचं शुल्क काढलं, त्यामुळे साहजिकच कडधान्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 2022-23 मध्ये कडधान्याची आयात जवळपास 25 लाख टन होती. ती नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये 46,50,000 टनांवर पोहोचली आहे. म्हणजेच नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत कडधान्य आयात जवळपास दुप्पट झालेली आहे. आता यंदा दुष्काळ असल्यामुळं, उत्पादन कमी झाल्यामुळं आणि सरकारनं आयात वाढवल्यानंतरही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय. त्यामुळे या आयात वाढीचा शेतकऱ्यांवर तेवढा परिणाम झाला नाही, म्हणजे शेतकऱ्यांना फटका बसला नाही. पण आता चालू हंगामात म्हणजेच नव्या खरीप हंगामात देशात पाऊस चांगला होण्याची शक्यता आहे. आता पाऊस चांगला झाला तर उत्पादन देखील चांगलं होतं, हे आपल्याला दरवर्षी आढळून येतं. यंदा देखील असंच होण्याची शक्यता आहे. इतर शेती पिकाप्रमाणेच देशामध्ये कडधान्याचं उत्पादन देखील वाढण्याचा अंदाज आहे. आता कडधान्यामध्ये आपली महत्त्वाची पिकं आहेत तूर, उडीद, त्यानंतर हरभरा. आता तूर, उडीद आणि हरभऱ्याचं उत्पादन वाढल्यानंतर दुसरीकडे जर आयातच वाढत राहिली तर निश्चितच देशामध्ये पुरवठा वाढून त्याचा थेट परिणाम आपल्याला आपल्या तूर, उडीद आणि हरभऱ्याच्या भावावर दिसून येईल. त्यामुळं चालू हंगामामध्ये या आयात वाढीचा आपल्या शेतकऱ्यांना फटका बसत नसला तरीही नव्या हंगामामध्ये उत्पादन वाढल्यानंतर सरकारच्या या धोरणाचा मात्र फटका बसू शकतो असा अंदाज आतापासूनच अभ्यासक व्यक्त करतायत. त्यासाठी काही महत्त्वाची कारणं आहेत. ती कारणं आहेत की सरकार आयात वाढीसाठी काय काय करतंय, म्हणजे सरकारचं धोरण. आता मागील वर्षापर्यंत भारतामध्ये मसूर, तूर आणि उडदाची आयात होत होती. ही आयात प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, मोझाम्बिक, टंझानिया, मालावी आणि सुदान या देशांमधून होत होती. सरकारनं 2016 मध्ये मोझाम्बिक या देशासोबत वर्षाला 1 लाख टन तूर आयातीचे पंचवार्षिक करार केले होते आणि 2021 मध्ये या कराराला 5 वर्षांची मुदतवाढ दिली. तसंच 2021 मध्ये केंद्र सरकारनं मालावी देशासोबत वर्षाला 50,000 टन तूर आयातीचा पंचवार्षिक करार केला. त्यानंतर म्यानमारसोबत 1 लाख टन तूर आणि 2.5 लाख टन उडीद आयातीचा पंचवार्षिक करार केला होता. आता हा करार आणखीन 2-3 वर्ष कायम आहे, त्यामुळं हे आयात कंटिन्यू येणारच आहेत. बरं, आतापर्यंत सरकार या देशांमधून आयात करत होतं, पण सरकारनं मागच्या काही वर्षांपासून ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांसोबत सुद्धा कडधान्य उत्पादन आणि आयातीसाठी चर्चा सुरू केलेली आहे. त्यामध्ये ब्राझीलसोबतची चर्चा ही अनेक काळापासून सुरू आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की ब्राझीलमध्ये उडदाखाचं क्षेत्र म्हणजे उडदाची लागवड आणि ब्राझीलमधून उडदाची भारतामध्ये होणारी आयात ही वाढते आहे आणि पुढच्या वर्षांमध्ये ही आयात आणखीन वाढतच जाणार आहे. अशी चर्चा सध्या भारत सरकार अर्जेंटिनासोबत सुद्धा करते. म्हणजेच काय तर सरकार इतर देशांना कडधान्याची लागवड करण्यासाठी सांगतंय आणि खरेदीची शाश्वती सुद्धा देते, म्हणजे गॅरंटी देते. एकूणच काय तर सरकारचं हे धोरण पुढच्या काळांमध्ये की जेव्हा आपल्या देशामध्ये कडधान्याचं उत्पादन वाढेल त्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मारक ठरू शकतं. बरं, आपल्याच केंद्र सरकारनं देशात हरभऱ्याचं उत्पादन वाढावं यासाठी 2017 मध्ये काही निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारनं हरभऱ्याचं आयात शुल्क 60% केलं होतं. इतर शुल्क धरून हरभऱ्यावरचं आयात शुल्क 66% झालं होतं. त्यासोबतच पिवळा वाटाण्याचं आयात शुल्क देखील 50% वाढवण्यात आलं होतं. पण आता या सरकारनं पिवळा वाटाण्यावरचं आयात शुल्क आणि हरभऱ्यावरचं आयात शुल्क 0 केलं. म्हणजेच हरभऱ्याच्या आयात वाढीसाठी सरकारनं दारं खुली केली आहे. जसं सुरुवातीला सांगितलं की सरकारनं आपल्या तूर, उडीद, हरभरा, मसूर आणि पिवळा वाटाणा या महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजारावरचं आयात शुल्क काढलं. पण यंदा उत्पादन कमी आहे, भाव चांगला आहे, त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत नाही आहे. पण नव्या हंगामात जेव्हा चांगला पाऊस होणार आहे, म्हणजे होण्याची शक्यता आहे आणि आपले शेतकरी भरघोस उत्पादनाची अपेक्षा बाळगू नये, त्या काळामध्ये मात्र शेतकऱ्यांसाठी हे धोरण मारक ठरू शकतं. त्यामुळे आपल्या सरकारनं आपल्या या धोरणामध्ये तातडीनं बदल करण्याची आवश्यकता आहे.
कारण जर नव्या हंगामामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन घेतलं आणि आयात वाढीमुळे जर देशामध्ये साठे निर्माण झाले तर याचा थेट परिणाम बाजारभावावर होऊ शकतो। जर आपल्या शेतकऱ्यांना चांगला बाजार मिळाला नाही तर पुढच्या हंगामामध्ये शेतकरी आपलं कडधान्याचं उत्पादन घेणार नाहीत। हे आपल्याला अनेक वर्षांमध्ये मागच्या दिसून येते। ज्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नाही तर पुढच्या हंगामामध्ये शेतकरी उत्पादन कमी घेत असतात आणि सरकारला आणखीन दुसऱ्या देशांपुढे हात पसरावे लागत असतात। त्यामुळे सरकारनं आपल्या देशातील शेतकऱ्यांना भाव कसा चांगला मिळेल, आपले शेतकरी कडधान्याचं उत्पादन कसं जास्त वाढवतील यावर जास्त भर देण्याची आवश्यकता आहे, ना की इतर देशातील शेतकरी जास्त उत्पादन घेतील आणि आपण आयात जास्त कसं करू याकडे लक्ष देणं हे सरकारचं काम नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा सरकारच्या धोरणाकडे बारकाईने लक्ष ठेवावं आणि सरकारनं लागलीच आपल्या धोरणामध्ये बदल करावा। हेच आपल्या देशाच्या एकूण कडधान्य आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय। आता सरकार या धोरणाविषयी या पुढच्या काळामध्ये काय करतं आणि एकूणच या धोरणांचा आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो याचा आढावा आपण घेतच राहू। आपण रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।